आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये. गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा. शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह, खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी. गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू. मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच. गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे. ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत. संपर्क 8600226868, 8208585202 आणि 9404120069. अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाची आणि खळबळजनक बातमी आपण आता पाहत आहोत. अहिल्यानगर येथील आमदार संग्राम जगताप, याचप्रमाणे धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह 19 जणांवर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिशय खळबळजनक आणि संतापजनक घटना घडली आहे. न्याय मागण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरच गुन्हा दाखल करण्याची घटना घडली आहे. आमदार संग्राम जगताप यांच्यासह 19 जणांचा यामध्ये समावेश आहे. राष्ट्रपुरुषांचा अवमान झाला म्हणून न्याय मागण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांवर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची संतापजनक घटना घडली आहे. पाहूया या बातमीचं सविस्तर वृत्त. आणि पोलीस प्रशासनाने त्यांचे काही वरिष्ठ असतील त्यांच्याशी बोला आणि आम्हाला इथं रस्ता रोको जो चालू आहे त्याच्यावर काय निर्णय करायचा हे तुम्ही सांगा. म्हणजे आम्हाला मिरजगावच्या दिशेनं पोलीस स्टेशन दिशेनं जायचं का आम्हाला मोर्चा समारोप करायचा हे आम्हाला तुम्ही या ठिकाणी जाहीर करा. कर्जत तालुक्यातील चिंचोली कालटात येथे राष्ट्रपुरुषांचा अवमान करण्याची संतापजनक घटना घडली होती. या घटनेमुळे स्थानिक शिवप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. या पार्श्वभूमीवर संबंधित दोषी आरोपीवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच या प्रकरणी काही हिंदू युवकांवर दाखल करण्यात आलेले कथित खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, या मागणीसाठी सकल हिंदू समाज व ग्रामस्थांच्या वतीने चिंचोली फाटा येथे तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी 7 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीमध्ये जमावबंदीचा आदेश लागू केला होता. असे असतानाही संबंधित मागण्याबाबत चर्चा करून प्रश्न सोडवण्याऐवजी आंदोलकांनी बेकायदेशीर जमाव जमवला. कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आंदोलकांची भेट घेऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. तसेच राज्यमार्गावर आंदोलन न करण्याचे आवाहनही केले. मात्र तरीही आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. यामुळे कर्जत जामखेड आणि श्रीगोंदा जामखेड या राज्य महामार्गावर चिंचोली फाटा ते चौक येथे करण्यात आले. या आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या आणि यामुळे या ठिकाणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बळीराम गोपीनाथ काकडे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून आमदार संग्राम जगताप, धवलसिंह मोहिते, आकाश हळणावर, शुभम माने, चंदनसिंग परदेशी, नितीन तोरडमल, वैभव काळदाते, सावन शेटे, उदयसिंग परदेशी, दीपक गांगर्डे, विठ्ठल सिंग शेडगे, रघुआबा काळदाते, धनंजय बादल, बाळासाहेब निंबोरे, राहुल मते, प्रसाद कानगोडे, बालाजी लाळगे, सुनील यादव, ऋषिकेश काळदाते यांच्यासह इतर 100 ते 150 अज्ञात आंदोलकांचा समावेश यामध्ये असून पोलीस उपनिरीक्षक विजय किसन झंजाड हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. आज याच्यामध्ये आम्ही इथं जरी सगळे बसलो असलो तरी आम्हाला तुम्ही जाहीररित्या सांगावा की निर्णय काय होणार आहे, काय करणार आहे हे तुम्ही सांगा. नाही आम्हाला इथून सगळ्यांना आम्हाला त्यांनी सांगितलं 10 किलोमीटर 7-8 किलोमीटर म्हणजे 15 मिनिटात आम्ही तिथे पोहोचून जाऊ. तर तुम्ही योग्य ती भूमिका लवकर आम्हाला जाहीर करा. त्याची ते बोकड्याची टपरी काढा, आमचा काळा ते कधी सुद्धा याच्यावर तुम्ही सांगा. झाला का त्याचं किती दिवस आहे त्याचं गुन्ह्याचं काय करणार मी त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो की त्यांनी घटना समजल्याबरोबर
त्या मुरारीचा जातीनगर बंदोबस्त करायचा निर्णय घेतला. त्यामुळे तुमच्या आम्ही सगळ्यांच्या वतीनं सकल हिंदू समाजच्या वतीनं तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि हिंदू लढवय म्हणून तुमचं इथून पुढचं सगळे लोक की हिंदू लढवय म्हणून हे तुम्हाला संबोधित करावं असं एक जाहीर आव्हान आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी करतो. आणि पोलीस प्रशासनाने त्यांचे काही वरिष्ठ असतील त्यांच्याशी बोला आणि आम्हाला इथं रस्ता रोको जो चालू आहे त्याच्यावर काय निर्णय करायचा हे तुम्ही सांगा. म्हणजे आम्हाला मिरजगावच्या दिशेनं पोलीस स्टेशन दिशेनं जायचं का आम्हाला मोर्चा समारोप करायचं हे आम्हाला तुम्ही या ठिकाणी जाहीर करा. तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शोधत आहात का सर्वोत्तम शाळा? होय, कर्जतमधील कोटा मेंटॉर्स माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल शिक्षणातील एक विश्वासार्ह नाव. नर्सरी पासून स्टेट बोर्ड आणि CBSE पर्यंत दर्जेदार शिक्षण, अनुभवी शिक्षक आणि आधुनिक सुविधा, खास योगवित यश. आजच संपर्क करा 94 20 63 85 13 व 80 87 87 98 32. कोटा मेंटॉर्स आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल कर्जत, तुमच्या विश्वासाची एकमेव शाळा.